बरं झालं आलीस तू. अगं केव्हापासून नुसतंच जात्याकडे बघत बसली. गर्जना मात्र केवढ्या 15 किलो गहू दळीन म्हणून. अहो आपण शिकवल्याशिवाय कसं येणार तिला. आणि मुंबईत थोडी जाती वगैरे असतात. येईल तिला ही हळूहळू. काव्या हे बघ, ह्याला खुंटा म्हणतात. तसा घट्ट बसवायचा. बघ हा घट्ट आहे की नाही. बरं ते सगळं आपण करू. आधी मला सांगा तुम्ही गोळ्या घेतल्या की नाही. हो अगं घेतली. नक्की. हो चल सुरू करूया. गहू याच्यात टाक. आता हे फिरव. आई हे वाटलं होतं तेवढं सोपं नाहीये हो. पण ठीक आहे तुम्ही बघा. माझ्या जिद्दीने ना नक्की पूर्ण करेन मी आज. घे. हा आई अहो एवढं फिरवतोय आपण पण काहीच पीठ निघत नाहीये. अगं निघेल. वेळ लागतो त्याला जरा. कर. जमतंय. आई हे बघा पीठ थोडं. अगं एवढूस पीठ पडलंय तर गाजावाजा केवढा करतेस तू. आणि सुभद्रे नाही, सुनेला शिकवायच्या नादामध्ये स्वतःच दळायला लागू नकोस. नाही तर दळता दळता ना तुलाच हॉस्पिटलमध्ये भरती करायला लागेल. करा काय तुम्हाला करायचंय ना ते करा. काकू अगदी बरोबर म्हणताय. तुम्ही जाऊन आराम करा. खरंच मला जमेल तसं करेन मी. अगं जाणारच आहे मी. आता सगळ्यांचे नाश्ते झालेत. आता स्वयंपाकाची तयारी करावीच लागणार आहे मला. थोडी तुला मदत करते मग जाते. असू द्या हो खरंच करेन मी. बर. अच्छा आई मला सांगा आपल्या घरात नेहमी जात्यावरच दळण दळायचे का. हो म्हणजे मी लग्न होऊन या घरात आले ना तेव्हा आजी सासूबाई करायच्या, मग आईची, आणि मग नंतर नंतर तर बायकाच करायला लागल्या बाहेरच्या. पण आपल्याकडे मात्र बाहेरचं आणत नाहीत ना पीठ कधी. घरीच दळतो आपण. तेव्हाच ठीक आहे हो आई. तेव्हा सोयीच नव्हत्या. म्हणजे पिठाच्या गिरण्या घरघंटी. पण आता हे अजूनही. अगं हो पण तेवढाच व्यायामही होतो ना आपल्याला. अहो पण हे आपण व्यायामासाठी थोडीच करतो. नाही म्हणजे आता मला सांगा कधीतरी आपल्याला बरं नसलं तर मग काय आपण हे मुद्दाम व्यायाम म्हणून थोडी करणार आहोत. 15 किलो पीठ तेव्हा आपण व्यायाम म्हणून दळणार का. नाही म्हणजे तुम्ही 15 किलो पीठ दळून एकदम गुणी सुनीचे मार्क मिळवले म्हणजे मलाही मार्क मिळतील. पण मग तसं बघायला गेलं आई तर अशा नियमाने पिठाच्या गिरणीतला कामगार तो पण तर या घरची परिपूर्ण सून होऊ शकतो ना. म्हणजे नेमकं परिपूर्ण सुनेच्या गुणाचा गाठोडा म्हणजे काय. कळेनासच झालंय मला ते. आईजी हे बघा मक्याचा चिवडा आणलाय तुमच्यासाठी. तुम्हाला आवडतो ना. त्या सकाळी सकाळी मक्याचा चिवडा कोणी केला. मीच म्हणजे केलं सुभद्रेनी. पण मी सांगितलं ना करायला तुम्हाला आवडतं म्हणून. तू सांगितलं तरी म्हटलं. सकाळी सकाळी उठून तू कामाला लागली. मला धक्का बसला ग म्हणून विचारलं. तुला खायची इच्छा झाली असेल ना म्हणून माझ्या नावावर ढकललंस. नाही हो. खोटारडी ग तू. एक नंबरची खोटारडी. घे थोडा घे तू. नाही मी तोंडाकडे बघत उभी राहिलीस ना म्हणून. घे घे घे. आधी आली असतील हापसून एक प्लेट भरून घे. नाही, पण बस, बघते बस, बस. नको घे. हा, खा. खा.
छान झालंय ना? खाऊन बघा ना तुम्ही. खाते ना खाते. चमचा राहू दे तिकडेच. हा बोल बोल बोल. तरी म्हटलं काय सांगायला चालू आहेस ना, बोल बोल बोल. तुम्हाला एक गंमत सांगायची आईची. हम्म. अहो त्या काव्यानी मनावरच घेतलंय. काय ती म्हणाली 15 किलो गहू दळते जात्यावर. वा, चांगली गोष्ट आहे. तशी बघतीस काय? हो, तुम्हाला काही सांगायला नको का? काही सांगणं नाही, सवरणं नाही, आपला सगळा परस्पर कारभार. अगं पण त्यात वाईट काय करते? ती जर दळून बघत असेल, स्वतःला सुधारायचा प्रयत्न करत असेल, तर बिघडलं कुठे? तुला काय एवढं वाईट वाटतंय? चांगली सून होण्याचा प्रयत्न करते, यात काहीच वाईट नाहीये. अगं राजपाटलांची सून होते ती, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लग्न करून दिलं. मग ती जर स्वतःला सुधारत असेल, मला कुठेही वाईट वाटत नाही. हो आईची, पण जमणार आहे का तिला? जमणार आहे का? अहो ज्या मुलीने आयुष्यात कधी जातं बघितलं नाही, ती कुठली जातेवर 15 किलो गहू दळतीये? शक्यच नाही, जमणारच नाही. वर काय म्हणते माहितीये का? जोपर्यंत हे 15 किलो गहू दळून होत नाहीत, तोपर्यंत मी काही खाणार नाही आणि पिणारही नाही. याला म्हणतात जिद्द. आता सुभद्रेला सांग, तिला कळत नसेल तर तिला समजावून सांग, कळू दे कसं दळायचं वगैरे. सासू आहेस लक्षात ठेव, नाही तर पुळका येईल आणि बसेल दळायला. कळलं का? तेच तर ना आईजी, तेच तर जमत नाही ना सुभद्रेला. जाते लगेच मदत करायला. माझं तसं नाही. मी प्रणालीना असं मुठीत ठेवलंय. चळचळ कापते ती माझ्या समोर, माहितीये का? काय मोठेपणा करतेस ग तू? तुझी सून म्हणजे काय तुझी नोकर आहे? अगं लोकांची पोर असते ती, आपल्या घरची लक्ष्मी असते. कळलं का? मला चळ्या चळ्या कापते. तू घाबरतेस का मला? नुसतं कामचोरगिरी आणि नुसत्या येऊन चुगल्या लावायच्या, बाकी काही नाही. हे बघ, मला तू सकाळी सकाळी चुगल्या सांगायला येऊ नकोस. सुभद्रेची तब्येत बरोबर नाहीये. ती कामाला जाईल तर तिला बसवायचं आणि तू जरा तुझी कंबर आहे ना ती वाकव आणि तिला मदत कर. मला माहित आहे का तू काम करते, ती मला माहित आहे. आज इतकी वर्ष बघते ना, किती तू कामात गुंतून घेते. जा, शब्द बोलायचं नाही, निघायचं. लगेच निघायचं. कान भरायचे नाही. तुम्ही खा. ते खाते मी. तू जा. जाते. हो. नुसत्या चुगल्या सांगायला येते. जमताय का? चोरून का बोलतोय? शिक्षा नाहीये मला. राजपाटलांची परफेक्ट सून होण्याकरता मी स्वतः हा टास्क घेतलाय. तसा घाबरत घाबरत नको विचारस. ओके? काव्य अगं तसं नाही, म्हणजे कसं मग? ओ, बायकोशी बोलला तो अण्णा रागवतील. हा? यार काय चाललंय तुझं? अगं मी तुला इतक्या कन्सर्नने विचारतोय आणि तुझं काहीतरी आपलं वेगळंच. सावकाश जरा बघ ना. मस्करी केली मी तुझी. एवढं काय झालं? मला नाही आवडत असली मस्करी. काय काय म्हणालास? जड जाणार आहे तू. काय दळण का मस्करी? दोन्ही. चिडकू? किती चिडचिड करतोस तू? मस्करी केली ना मी. एवढं काय झालं त्यात? ओके, सॉरी सॉरी सॉरी, मी चिडवलं. ओके, जा जा जा, लवकर ऑफिसला जा आता आणि जरा मस्त मूड मध्ये जा. असा चिडक्या बिब्यासारखा जाऊ नको. आणि तू बघ, मी माझा टास्क ना मस्त पूर्ण करणार आहे. ओके, आय लव्ह यू.
आय लव्ह यू टू आणि ऑल द बेस्ट. बाय. बाय. आम्ही काय कधी दळणच दळलं नाही. काय पण चाललंय, करायचं कणभर आणि कौतुक मात्र मणभर. काय कुणाबद्दल चाललंय? दुसरं कुणाबद्दल? सुभद्रा आणि काव्या. काव्याला आईजींकडून काल एकच बक्षीस मिळालं ना, आणि मला आणि प्रणालीला सगळी बक्षिसं मिळाली. त्यामुळे आता परफेक्ट सून व्हायचं भूत शिरलंय तिच्या डोक्यात. काय करणार आहे माहितीये का? 15 किलो दळण दळणार आहे, तेही जात्यावर. नाही, बसलीये जात्यावर दळण दळत. मी बघून आली आत्ता. ती अतिशय आणि जात्यावर बसलीये. झेपेल का तिला? नाही, देईल सोडून 4 हात फिरवल्यावर. अरे झेपणार नाही ते मलाही माहितीये, पण आता दवंडी पिटवली आहे ना, त्यामुळे हे पूर्ण तर करावं लागणारच आहे. फक्त या आपल्या धान्यानी तिला मदत केली नाही ना, म्हणजे मिळवली. प्रणाली बांध जरा. प्रथमेश हात सोड. काय पिशा द्यायची? हात सोड प्रथमेश. काय करतोयस तू हे? हा? अगं आई, तर करून दाखवलं. चुकून जरा जास्त झालं असेल. हे प्रणाली, लागलंय का तुला? बास बास झाला का? बास. आणि प्रणाली, एक गोष्ट लक्षात ठेवायची. जर का त्या काव्याची मदत करायला गेलीस तर मग तू आहेस आणि मी आहे. कळतंय ना? उभी काय राहिली आहेस? तो पसारा पडलाय, तो कोण आवरणार आहे? जा. एक वेळ हे नाही जाणार, पण तो तिच्या ताटाखालचं मांजर, तो तर जाईलच. रितेश, नाही, तो नक्की जाईल तिला मदत करायला. काय आहे ना, मांजराला कायम वाटत असतं आपण डोळे मिटून दूध पितोय, इतर कुणाला काही दिसणार नाही. पण माझे डोळे सतत उघडे असतात प्रथमेश. मला जर का दिसलं ना की रितेशनी काव्याला मदत केलीये, मी लगेच आईजींना जाऊन सांगेन. आणि मग काय होईल? आईजी लगेच 15 किलोचं 30 किलो करून टाकतील. रितेश, सकाळसारखा घाबरला? झालं तुझं? एक तर मी इथे धडपडत आलोय तुझे कष्ट कमी करण्याकरता, आणि तुझं काहीतरी वेगळंच चाललंय. ऐक आता, दळण आणलंय, हायतं पीठ आणलंय तुझ्याकरता. तुझा डबा आहे ना तुझा पिठाचा, त्यात घाल आणि 15 किलो करून टाक. हा, चाललंय काय तुझं? चीटिंग म्हणतात याला. रितेश, मी असं काहीही करणार नाही. हा, हे पीठ मी माझ्या दळणात मिक्स करणारच नाहीये. अरे या फंडात जर मला पडायचं असतं तर मी हा टास्क घेतला असता का स्वतःहून? काही चाललंय तुझं? घेऊन जा परत तू हे पीठ. काव्या, काव्या माझं ऐक. काव्या, त्या ग ऐक माझं. काव्या, काव्या ऐक ना. अगं तुला झेपणार नाही अगं हे. म्हणजे तू कशी ना, तू अशी नाजूक फुलासारखी आहेस ना, म्हणून म्हणतोय. फिल्मी 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 नुसता. किती ते डायलॉग बाजी. आता काय करणार? प्रेम करतोय ना तुझ्यावर. ते सगळं ठीक आहे, पण तू जे काही हे पीठ आणलंयस ना ते घेऊन जा. मी या दळणात त्यावेळी ते मिक्स वगैरे नाही करणार. रितेश काकाने पीठ आणलंय. रितेश काकाने पीठ आणलंय. चुप 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 बिलकुल. चुप 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 चुप
रितेश रितेश सोड त्याला. रितेश अरे काय करतोयस, लहान आहे तू, सोड सोड. अगं सोडलं ना तर बाहेर जाऊन विकून खाईल आम्हाला, कळलं ना? एक आपला मी गप. रितेश मी म्हणते सोड त्याला. ऐक ना पार्थ 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 पार्थ. चॉकलेट कोणाला हवे? तुला हवे ना? हे 100 रुपये घे आणि याचे जितके चॉकलेट्स येतील ना ते सगळे तुझे. हा पण इथे काय घडलंय ते कोणाला काही सांगायचं नाहीये फक्त. घे. रितेश व्हॉट आर यू डुईंग? पैसे वगैरे काय देतोयस त्याला, लहान आहे तो. अगं तुला कळत कसं नाहीये? हे सगळं नाही केलं ना तर हा बाहेर जाऊन बोंबाटा करेल माझ्या नावाचा. रितेश तू हे खूप चुकीचं एक्झाम्पल सेट करतोयस. लहान आहे तो, असं पैसे वगैरे देऊन त्याला. अगं अगं काही होणार यश. बघितलंस, अरे रावी वाढते त्याची. हा ऐक 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 पण कोणाला काही सांगायचं नाही हे लक्षात ठेव. हा चॉकलेट्स खा आणि एन्जॉय कर. हा चल जा. पार्थ कोणाला काही सांगायचं नाही हा लक्षात ठेव. रितेश व्हेरी बॅड. रितेश आता तू काय काय मास्त्री नाहीस का तू इतक्या प्रेमाने तुझी हेल्प करायला आलोय मी इथे, त्याचं काही नाही, मला रागवत बसतो आतावर. इतका क्यूट काय तू रितेश. प्लीज ऐक माझं, इथे ठेवून जातोय, गरज पडली तर वापर. ऐक ऐक माझं ऐक, हे खूप डिफिकल्ट आहे, तुला कळेल थोड्या वेळाने. ओके ऑल द बेस्ट अँड टेक केअर. बाय. अरे हळू. हा पुरे झाला आता. नाही मला तुझं कौतुक वाटतं, पण कशाला इतके कष्ट करायचे? म्हणजे राज पाटलांची परिपूर्ण सून व्हायला कष्ट करायलाच पाहिजे. आणि फक्त कष्ट नाही तर कष्ट करायचे, तक्रार करायची नाही, विना तक्रार. म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे मी काय म्हणते तुम्हाला कळतच आहे ना आई. तुम्हाला माहिती आई, रितेश माझ्यासाठी ना आयतं पीठ घेऊन आला होता ह्या पिठात मिक्स करायला. अगो बाई मग मग काय, ऑफकोर्स घेतलं नाहीच मी, पण सो स्वीट ऑफ हिम ना. म्हणजे त्याला माझी काळजी वाटली आणि माझा त्रास बघवत नव्हता त्याला, त्यामुळे माझा मदत करण्याच्या हेतूने घेऊन आला आपला तो पीठ. बरं आई मला एक सांगा, हे आपण दळलेलं पीठ आणि बाजारातून आयतं आणलेलं पीठ त्याच्या चवीत खूप फरक असतो का हो? काव्या खरं सांगू का, मला ठाऊक नाही ग. नाही म्हणजे कधी असं बाहेरचं आयतं पीठ कणिक असं कधी खाऊनच बघितलेलं नाही ना. घरीच दळतो ना आपण. म्हणजे आणि खरं सांगू का तुला, जेव्हा आपण स्वतः सगळं करतो ना त्याचा आनंद फार वेगळा असतो ग, आणि शुद्धतेची खात्रीही असते. आणि त्याच्याबरोबर होणाऱ्या त्रासाचं काय? नाही म्हणजे मला तुमचं माहित नाही आई, पण माझी खरंच पाठ खूप दुखतेय. आणि ना या वजनामुळे असे हात इथे थरथरता येतो माझे. आणि हे बघा माझे तळहात मोठे मोठे घट्टे आलेत माझ्या हातावर. ते म्हणजे या सगळ्याची पण चव येतच असेल ना या पिठाला, हो ना आई? नाही नाही म्हणजे आता या पिठातला एक कण सुद्धा वाया गेला ना तर माझ्या मनात कालवा कालव होईल ना. पूर्वीचं ठीक होतं, तेव्हा शक्य नव्हतं, पण आता आपण जात्यावर पीठ दळायचं, पण गहू पिकवायला रितेशने मात्र शेतात साधं नांगर सुद्धा धरायचं नाही. ऑड आहे ना जरा. मी काय म्हणते आई, उद्यापासून ना आपण प्रथमेश दादांना सांगूया, तुम्ही गाडीच्या ऐवजी बैलगाडीच घेऊन जा. मला खूप भूक लागली आई, तुम्ही मला सांगा, हे बघून 15 किलो झाले असतील का? नाही म्हणजे तुम्हाला डोळ्यानेच एकदम अंदाज येत असेल ना बघून. हो नाही, आणि नसलं झालं ना 15 किलो तरी बघेन मी काय करायचं ते. नक्की? उठतो. हळू. काव्या. आव.